नमस्कार, मैं अमित वांद्रे। आप देख रहे हैं महाराष्ट्र टीवी 24। अब देखते हैं आज की कुछ अहम खबरें। 27 जनवरी से राज्य के 5वीं से 8वीं तक के क्लास शुरू करने का निर्णय राज्य सरकार की ओर से लिया गया है। दरअसल शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने शिक्षा विभाग के बैठक में मुख्यमंत्री ठाकरे के सामने इस प्रस्ताव को रखा था, जिसके बाद मुख्यमंत्री ने कोरोना को ध्यान में रखकर सभी स्कूल शुरू करने को मान्यता दी है, मगर सरकार इससे पहले स्कूलों के लिए कुछ दिशा निर्देश जारी करने वाली है। नमस्कार। आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 5वी ते 8वीच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य करून येणाऱ्या 27 जानेवारी या तारखेपासून आपल्या 5वी ते 8वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला आम्ही निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय घेत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पूर्णपणे पूर्वतयारी करणे, स्थानिक प्रशासनाने त्याच्यामध्ये जे आहे ते त्याचं तयारीची जबाबदारी घेणे, पालकांची संमती आणि शिक्षकांची RT-PCR टेस्ट या गोष्टी आणि याच्याबद्दल विविध SOP जे आहे ते पुढील काळामध्ये आम्ही निर्गमित करू। परंतु आज हा निर्णय झालेला आहे आणि 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा ज्या आहेत ते 27 तारखेपासून सुरू होणार आहेत। देश में आज से सीरम इंस्टीट्यूट द्वारा बनाई गई कोविशील्ड कोरोना वैक्सीन के वैक्सीनेशन की शुरुआत की गई। नागपुर में भी इस वैक्सीनेशन का आरंभ हुआ। नागपुर में 5 वैक्सीनेशन केंद्र कोविशील्ड वैक्सीन दिया जा रहा है, जिसमें हर सेंटर में 100 आरोग्य कर्मी को हफ्ते में 4 दिन वैक्सीनेशन दिया जाएगा। नागपुर जिले को कुल मिलाकर 42,000 वैक्सीन मिले हैं, जिनमें से 22,000 शहर और बाकी ग्रामीण भागों में दी जाएगी। नागपुर शहर में डॉक्टर दीपराज भिवगड़े इन्हें पहले वैक्सीन दी गई, जिन्होंने महाराष्ट्र टीवी 24 से बात करते हुए कहा कि वैक्सीन लेने में किसी भी तरह का डर नहीं है। डॉक्टरों का पहला वैक्सीन लेना लोगों के दिल में पनप रहे डर को कम करेगा। मला अजिबात भीती नाही आहे आणि मला खूप आनंद होत आहे उलट की ही पहिली लस मला मिळणार आहे आणि जे आपण रोल मॉडेल राहू की लोकांना सांगू की हे लस घेतल्यानंतर काही त्रास होत नाही आणि सर्वांनी घेऊन आपला बचाव करावा, ही जे आहे काउन्सिलिंग सर्वांना करण्यात येईल आणि आम्ही करू की लस घेण्यात काही घाबरायची गरज नाही आहे आणि सर्व लोक जे आपल्या कोरोना रोगापासून बचाव करण्याकरता सर्वांनी हे लस लावावे असा संदेश सर्वांना जायला पाहिजे। एकंदरीत हे 9 महिने कोरोनाचा काळ गेला आहे, तुम्ही यात खूप म्हणजे तुम्ही फ्रंटलाईन वॉरियरच आहात, एकंदरीत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। 9 महिने कसे राहिले आणि कसं किती मोठ्या प्रमाणात वाट पाहत होते लसीची तुम्ही? सुरुवातीला हे खूप भीतीदायक वातावरण होतं, जेव्हा खूप लोक आजारी पडत होते आणि काही मॉर्बिडिटी पण लोक म्हणजे डेथ होत होते, तर त्याच्यामुळे खूप भीतीचा वातावरण होता। पण त्यावेळेस पण आम्ही सुद्धा याच्यामध्ये लोकांना काउन्सिलिंग करून त्यांचा मनोबल वाढवून त्यांचा उत्साह वाढवलेला आहे आणि आता तर लस आलेली आहे, आता तर त्यांना अजिबात घाबरायची गरज नाही आहे आणि सर्वांना आव्हान माझं राहील की सर्वांनी हे लस लावावे। काही राजकारण सुद्धा होत आहे या लसीमुळे, काही BJPची लस सांगण्यात येत आहे, लोक त्यात भ्रमित होत आहे, आपल्याला काय वाटते? सर लस आहे, याच्यामध्ये मी नो कमेंट्स करणार, पण लस आहे आणि लस आपल्या रोगासाठी है आणि लावायला पाहिजे। कोरोना वैक्सीन का उद्घाटन जिले के पालक मंत्री नितिन राउत ने किया, जिन्होंने कहा कि जिले में किसी भी तरह वैक्सीन की कमी महसूस नहीं होगी। तो वही उन्होंने 2020 को कोरोना से लड़ने वाला वर्ष बताया। हमारे लिए अत्यंत संकट का और कोरोना से लड़ने वाला वर्ष साबित हुआ, जिसमें राज्य सरकार रहे, केंद्र सरकार रहे, सामान्य जनता रहे, ये सब अपने प्राणों की रक्षा करने के लिए लड़ते आए। आज वह दिन आया है हमारे देश के अंदर कि आज पहली बार हमारे लोगों को कोरोना से मुक्त करने के लिए हम पहला वैक्सीन डोज यहाँ पर देने जा रहे हैं। उसका मैं यहाँ स्वागत करता हूँ। नागपुर ज़िले को कुल मिलाकर 42,000 डोजेस प्राप्त हुए हैं। 22,000 डोजेस सिटी में, शहर में हमें महानगर पालिका क्षेत्र में प्राप्त हुए। 17,600 डोजेस एक ग्रामीण इलाके के लिए है। टोटल हर हफ्ते में 4 दिन हम ये डोजेस देने वाले हैं। एक दिन में 100 लोगों को डोजेस देने की हमारी योजना है और 28 दिन बाद हम सेकंड डोज इसका देंगे। इस प्रकार की व्यू रचना यहाँ पर की गई है। किसी भी प्रकार से वैक्सीन की कमी हमारे यहाँ बिल्कुल महसूस नहीं होगी। परिपूर्ण वैक्सीन हमारे यहाँ उपलब्ध है।
जैसे जैसे लोग आएंगे वैसे वैसे उन्हें वैक्सीन दिया जाएगा। नागपुर के महापौर दयाशंकर तिवारी इन्होंने वैक्सीन पर उठ रहे सवाल और भ्रम पर बोलते हुए कहा कि ये वैक्सीन हमारे वैज्ञानिकों की उपलब्धि है, इसे राजनीतिक चश्मे से नहीं देखा जाना चाहिए, वरना यह आत्मघाती साबित हो सकता है। तो वैक्सीन आई है, इसके बारे में क्या अभी कुछ क्षणों पहले नागपुर महानगर पालिका के माध्यम से हमारे इस पाचपावली सूतिका का केंद्र में वैक्सीनाइजेशन सेंटर का उद्घाटन हुआ। मैं अभिनंदन करना चाहूँगा और आभार व्यक्त करना चाहूँगा भारत के माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई जी मोदी का कि उन्होंने नागपुर शहर के लिए जो वैक्सीन उपलब्ध कराई। यह भारत में ही सीरम द्वारा निर्मित कोविशील्ड नाम की वैक्सीन है। करीब 22,000 डोजेस महाराष्ट्र सरकार के माध्यम से यहाँ पहुँचे हैं और इन 22,000 डोजेस को हम लोग क्रमशः सप्ताह में 4 दिन देने का हमने निर्णय लिया है। एक दिन एक सेंटर में ज़्यादा से ज़्यादा 100 लोगों को वैक्सीन दी जाएगी, इस प्रकार का यहाँ पर नियोजन किया गया है। इस नियोजन के लिए लगने वाली सारी सुविधाएं, सारे संसाधन महानगर पालिका ने उपलब्ध कराए हैं। आज का दिन हम सभी के लिए ऐतिहासिक और गौरवान्वित करने वाला दिन है कि कोविड के भय के कारण सन 2020 जो एक भयातुर वातावरण में गुजरा, उससे मुक्ति होगी और समाज में कुछ न कुछ राहत होगी। इस राहत के बावजूद जब तक शासन के निर्देश जारी है, हम शासन के निर्देशों के अनुरूप सैनिटाइजेशन की बात, सामाजिक दूरी की बात और कहीं ना कहीं मास्क पहनने की बात, जब तक शासन के निर्देश जारी है, हम ऐसा ना समझे कि आज हमने वैक्सीन लगा ली है तो हमको अमरत्व प्राप्त हो गया है। शासन के निर्देश के अनुरूप इन सारी चीज़ों का हम पालन करते रहे, यही मैं निवेदन करूँगा। सर, कई ये भी चीज़ सामने आ रही है, लोग भ्रम फैला रहे हैं, वैक्सीन कोई कुछ नेता जो है वो सिर्फ बीजेपी के वैक्सीन कह रहे हैं, इसके बारे में क्या? भाई मैं तो इसमें एक ही चीज़ कहना चाहूँगा कि वैक्सीन कोई बीजेपी की नहीं होती और वैक्सीन कांग्रेस की नहीं होती। वैक्सीन तो सीरम इंस्टीट्यूट के द्वारा डेवलप की गई है। हमारे वैज्ञानिकों के प्रयोग को अगर हम राजनीतिक चश्मे से देखने की शुरुआत करेंगे तो कहीं ना कहीं उस क्षेत्र में भी राजनीति पहुंच जाएगी, जो आत्मघातक है। ऐसा नहीं होना चाहिए। हाँ, मैं केवल इतना कहना चाहता हूं कि एक FM वाले ने मुझे फ़ोन किया था और उसने पूछा था कि क्या राजनीतिक नेताओं को वैक्सीन सबसे पहले देनी चाहिए, उसके बाद हमने राष्ट्र के नागरिकों को देना चाहिए, इसमें आपका क्या कहना है? मैंने कहा कि देश के वरिष्ठ नागरिकों नेताओं के बारे में मैं कुछ नहीं कहता। जिस दिन भी समाज ये निर्णय लेगा कि राजनीतिकों को पहली वैक्सीन देनी चाहिए, नागपुर के प्रथम नागरिक के रूप में मैं पहली वैक्सीन लेने के लिए तैयार हूँ, कारण मेरा विज्ञान पर विश्वास है, मैं प्रोपेगेंडा पर विश्वास नहीं करता। आज हम नागपुर शहर में वैक्सीनेशन का काम शुरू किए। ये टोटल 5 सेंटर में वैक्सीनेशन होने वाले। अपना हर सेंटर में हफ्ते में 4 दिन का वैक्सीनेशन करने का प्लानिंग किया हुआ है। अपने लिए जो हेल्थ केयर वर्कर्स का जो डेटाबेस है, इसके हिसाब से जो जितना चाहिए उसके हिसाब से अपना परिपूर्ण डोसेस मिला हुआ है। एंड जो हर आदमी को 2 बार मिलने वाला है, मतलब आज डोज होने के बाद उनका 28 दिन के बाद दूसरा डोज भी हम इसी सेंटर में हम दे देंगे। ऐसे प्रकार का हेल्थ केयर वर्कर का जितना डेटाबेस है उसके हिसाब से अपने लिए डोसेस प्राप्त हुआ है। केंद्र सरकार ने लागू किए कृषि कानून के खिलाफ कांग्रेस ने आज नागपुर के राजभवन का घेराव किया। कांग्रेस ने इस कानून को काला कानून बताते हुए इसे रद्द करने की मांग की। इस आंदोलन में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष बाला साहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितिन राउत, पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार, मुंबई विभाग के प्रमुख भाऊ जगताप, सांसद बाळू धानोरकर सहित अन्य नेता और कार्यकर्ता शामिल हुए। तारखेला घेराव घालण्याचा कार्यक्रम आपला होता। संपूर्ण देशामध्ये आपल्याकडे ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या, त्यामुळे आपण 16 तारीख ठरवली। पण नंतर लक्षात आलं की राज्यपाल महोदय हे आता मुंबईमध्ये नाहीत, ते नागपूरला आहे आणि 24 तासामध्ये तयारी करून आपण हजारोच्या संख्येने इथं उपस्थित राहिलेले आहे। पहिलं तुमच्या सगळ्यांचं स्वागत इथे मी इथे करतोय। जे काळे कायदे करण्यात आले कृषी विषयक, जे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आले, आमचे आमदार त्यावेळी आमचे खासदार महोदय ते म्हणतो ते चर्चा होऊ द्या। त्या कामगार कायद्यामध्ये आणि शेतकरी कायद्यामध्ये कोणतीही चर्चा न करता ते मंजूर करण्यात आले। जे कायदे करण्यात आले ते कोणाकरता करण्यात आले असा ज्यावेळेस विचार येतो
ते फक्त धनदांडग्यांकरता करण्यात आलेले आहेत, ते नफेखोरांकरता करण्यात आले आहेत, ते साठेबाजांकरता करण्यात आलेले आहेत. हे केंद्र सरकार कोणाकरता काम करतं असा प्रश्न सगळ्यांना पडावा. आज संपूर्णपणे 52 दिवस झाले शेतकरी दिल्लीला घेराव घालून बसले आहेत, सिंधू नदी काठी घेराव घालून बसलेले आहेत, परंतु त्यांना कीव येण्यास तयार नाही. थंडी वाऱ्याची परिस्थिती आहे, तिथली थंडी मोठ्या प्रमाणावर आहे. तिथं गार पाण्याचा मारा त्या शेतकऱ्यांवर करण्याचं पाप केंद्र सरकारनं केलेलं आपल्या सगळ्यांना दिसते. मी आपल्याला या निमित्तानं हे सांगेन की महाराष्ट्रात आमचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे. भारतीय जनता पक्षाला सुद्धा आम्ही दूर ठेवलं, 3 पक्ष एकत्र आलो आणि सरकार बनवलं. पण मला सांगायला वाटतं इथं आमचे सगळे मंत्री महोदय इथं बसलेले आहेत, आमदार महोदय बसलेले आहेत. पहिला निर्णय आम्ही घेतला कर्जमाफीचा. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जाऊन पडली, विनासायास जाऊन पडली, कोणताही त्रास झाला नाही. विनासायास त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम हे आपण या सरकारनं केलेलं आहे. मी कौतुक करेल इथे बसलेल्या आमच्या सगळ्या या मंत्री महोदयांचं. यांनी जी मंत्रिमंडळात साथ दिली आणि खात्याचं काम करत असताना त्यांचा उल्लेख मला केला पाहिजे. नितीनजी राऊत खरं तर तब्येत बरी नव्हती, चक्रीवादळ झालं होतं कोकणामध्ये, लगेच जाऊन पोहोचले आणि तिथलं सगळं जाळं जे विजेचं होतं ते स्वतः उभं राहून पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमचे दुग्ध विकास मंत्री, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आम्ही प्रस्ताव मांडला की लॉकडाऊन मध्ये दूध खूप झालंय, त्या दुधाचं करायचं काय, या शेतकऱ्याच्या दुधाचं काय करायचं. सुनीलजी केदार यांनी निर्णय घेतला, कॅबिनेटला पटवून दिलं आणि रोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी करून पावडर करण्याचं आणि शेतकऱ्याला आधार देण्याचं काम करणारे ते सुनील केदार हे लक्षात. इथे उल्लेख करेल मी विजय वडेट्टीवारांचा, त्यांच्या का मदत कार्य काम करत असताना पुराची परिस्थिती ज्यावेळेस विदर्भात तयार झाली, त्या पुराच्या परिस्थितीत त्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम कोणी केलं, विजय वडेट्टीवारांनी केलेलं आपल्याला दिसते. वादळ झालं तिथं जाऊन पोहोचले, अतिवृष्टी झाली तिथं जाऊन पोहोचले. अरे हे काम करणारे माणसं आहे, तुमच्या आमच्या करता काम करणारे माणसं आहे, शेतकऱ्यांकरता काम करणारे माणसं. यशोमतीताई, ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा आणि जादा पावसाचा विषय आला त्यावेळेस कॅबिनेट मध्ये सांगितलं की आमच्या विदर्भातले पीक सुद्धा जादा पावसानं गेले, मदत करायची, आमच्या सरसकट मदत सगळ्यांना झाली पाहिजे. ह्या भांडणाऱ्या यशोमतीताई आणि त्यामुळं 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्याकरता या सरकारनं मंजूर केलं. हे आम्ही आहोत. नुसता मोर्चा काढतो, धरणं धरतो, घेराव करतो असं नाही, तर शेतकऱ्याकरता प्रथम काम करतो आणि मग हक्कानं बोलणारे आम्ही आहोत हे तुम्हाला प्रथम सांगतो. हे काँग्रेस पक्ष आहे, महाविकास आघाडीचं सरकार इथं काम करताना दिसतंय. यांनी मात्र काय केलं, यांनी हे 3 कायदे मंजूर केले. लोकसभेमध्ये राज्यसभेत चर्चा केली नाही, ते 3 कायदे मंजूर केले आणि त्या कायद्याचा जर आपण समजून घेतलं, इतका पंजाब हरियाणा सगळा विभाग का उठला, का पेटला. 52 दिवस धरणं सोपं नाहीये. सगळेजण बसलेले आहेत, म्हातारे कोतारे माणसं सुद्धा तिथं आहेत, तरुण मुलं तिथं आहेत, बायका माणसं आहेत. का त्यामधला सगळ्यात मोठी जर कोणती गोष्ट असेल तर कृषी उत्पन्न बाजार समिती तुमची संपून टाकणार आहे. तुम्हाला जो आधारभूत भाव असतो तो आधारभूत भाव नष्ट होणार आहे. खरेदी कोण करणार? खरेदी करणार धनदांडगे. तुमचे आमचे व्यापारी त्यांच्या पुढे काहीच नाही, पहिलं लक्षात ठेवा. आपण व्यापारी म्हणतो त्यावेळेस असा गैरसमज होण्याची शक्यता असते. हे आहेत हजारो कोटीचे मालक, ते शेतकऱ्याचा माल खरेदी करणार, स्वस्तात खरेदी करणार, आणून साठा करणार. साठा करण्याची सुद्धा परवानगी त्याला देण्यात आली, किती साठा करा. एवढंच नाही तर काहींनी पंजाब हरियाणा आणि तिकडं मोठाले सायलोज उभे केलेत, गोडाऊन्स उभे केले की चला आता आपल्याला शेतकऱ्याचा माल खरेदी करायचा, स्वस्तात खरेदी करायचा. माल खरेदी करणार, साठवणार आणि नंतर टंचाई करणार आणि महागात शहरात विकणार. हे त्यांचं ठरलेलं आहे नफेखोरी करण्याकरता. आणि त्यांना आधार हे केंद्र सरकार देत आहे, हे मोदी सरकार देत असताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे. म्हणून हे जो किसानों के लिए कानून पास किए, जो लोकसभा में हुए, राज्यसभा में हुए, कोई डिस्कशन हुआ नहीं, वो शेतकरी विरोधी है. शेतकरियों को गुलामी में लाने वाले हैं. इसलिए हम सब उनका विरोध कर रहे हैं, उसका निषेध कर रहे हैं. और ये शेतकरी अधिकार दिन हम
माननीय राहुल जी के नेतृत्व में कर रहे हैं। सर अगली भूमिका क्या होगी? क्या दिल्ली का घेराव किया जाएगा महाराष्ट्र की तरफ से? हम तो पहला एक करने वाले हैं कि हमारा स्टेट में जो कानून बनाना है वो कानून पूरे किसानों के मदद के लिए बनाने वाले हैं। उसमें आधारभूत कीमत का निश्चित समावेश रहेगा। कोराडी देवस्थान के मालिकाना जमीन को पूर्व पालक मंत्री और कोराडी देवस्थान के ट्रस्टी चंद्रशेखर बावनकुळे ने गैर कानूनी तरीके से तमिलनाडु के राज्यपाल बनवारीलाल पुरोहित इनके संस्था भारतीय विद्या भवन संस्कृति केंद्र को दिए जाने का आरोप एडवोकेट सतीश उइके ने लगाया है। हमने चंद्रशेखर तत्कालीन पालक मंत्री जो थे और अभी के जो कोराडी मंदिर देवस्थान के विश्वस्त जो है चंद्रशेखर बावनकुळे, इन्होंने अपने उस वक्त के पालक मंत्री पद का गलत इस्तेमाल करके और कोराडी मंदिर देवस्थान के ट्रस्टी का इस पद का गलत इस्तेमाल करके कोराडी मंदिर के मालिकियत की ज़मीन ये उनके पार्टी के वरिष्ठ जो है बनवारीलाल जी पुरोहित इनको देने का इन्होंने इस प्रकार से जो जघन्य अपराध किया है। और सबसे बड़ी बात यह है कि बिना किसी बिक्री पत्र या किसी भी रजिस्टर्ड डॉक्यूमेंट के बगैर उन्होंने उसके प्रभाव के अंतर्गत ये ज़मीन का सातबारा भी बनवारीलाल पुरोहित इनके संस्थान के नाम पे करवा दिया था। उसके सारे सबूत हमारे पास में मिले हैं और इसके अंतर्गत हमने पुलिस स्टेशन कामठी यहाँ पर पहले ही शिकायत दर्ज कराई है और ये पूरा फौजदारी दखलपात्र अपराधों का प्रकार है जो उन्होंने किया है और इसमें चंद्रशेखर बावनकुळे इनका पूरा सहभाग है और वो इसके लिए कानूनी तरीके पे जिम्मेदार 200% मिळेल। कोणकोणते पुरावे मिळाले यामध्ये आम्हाला बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेचे जे चेअरमॅन जे आहेत अन्नपूर्णा शास्त्री यांचे ॲफिडेविट आम्हाला मिळालेले आहे ज्याच्यावरती त्यांनी म्हटलेलं आहे की या जमिनीचे ते मालक आहेत। कोणताही मालकी हक्काचा दस्तावेज त्यांच्या नावावर रजिस्टर्ड नाही, तरीही त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रभावाखाली सातबारे स्वतःच्या नावावर गैरकायदेशीररित्या करून घेतले होते आणि त्या सातबाऱ्याच्या आधारावर यांनी NMRDAला हे लेखी पुरावे दिलेले आहेत ॲफिडेविटमध्ये की ही जमीन आमच्या मालकीची आहे, म्हणजे कोणाची? बनवारीलाल पुरोहित यांच्या ट्रस्टच्या मालकीची आहे। तर हे पुरावे सक्षम पुरावे आहेत त्यांच्या विरोधात फौजदारी प्रकरण पुढे चालण्यासाठी। राज्यपालांच्या वतीने स्वाक्षरी केली जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या याविषयी काय बोलाल तुम्ही? कसं असतं मॅडम की कधी कोणची आक्रोशिक परवानगी मिळाल्यानंतर सनद द्यायची असते महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि शासनाचे सर्व जे असतात ज्यांच्या नावाने परिपत्रक निघतात कायदे तयार होतात ही सनद असल्यामुळे ही सनद राज्यपालांच्या वतीनं दिल्या जाते। तर या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी राज्यपाल साहेबांच्या वतीने ही सनद पुरोहित यांच्या संस्थेला दिलेली आहे की आजपासून ही जमीन आक्रोशित करण्यात येते, आपण आपल्या मर्जीप्रमाणे हिचा उपभोग करण्यात यावा, ही जमीन आपल्या मालकीची आहे असं सर्व त्याच्यामध्ये अंतर्भूत असतं। तर ही सनद जी आहे ही माननीय राज्यपाल यांच्या वतीने जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिलेली आहे आणि ही सनद पुरोहित यांच्या संस्थेचे चेअरमॅन श्रीमती अन्नपूर्णा शास्त्री यांनी स्वाक्षरी करून 2 साक्षीदारांसमक्ष स्वीकारलेली आहे। चॅरिटी कमिशनरचं यावर काय म्हणणं आहे? काय चॅरिटी कमिशनरनी या प्रकरणामध्ये आपले हात वर केलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की हा घडलेला प्रकार आमच्या रेकॉर्डवर कसल्याही प्रकारे आलेला नाही, ही जमीन आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्या परिशिष्ट किंवा शेड्यूलमध्ये नाही आणि ही जमीन कशा पद्धतीने त्यांनी पुरोहित यांच्या ट्रस्टला दिली याची कोणतीही माहिती आमच्या रेकॉर्डवर नाही। म्हणजे यान्वये हा सर्व जो गोंधळ करण्यात आलेला आहे हेतुपुरस्सर कोराडी मंदिराची जमीन बळकावण्यासाठी, देवाला लुबाडण्यासाठी। हाल ही में गृह मंत्री ने भूमाफियाओं के बीच में तकरार शिविर लिया था, क्या इस प्रकार में किसी प्रकार में आपने कोई शिकायत की है इससे संबंधित? इस बारे में हमने पुलिस स्टेशन कामठी यह शिकायत की है और हो सकता है कि इसमें शायद राज्य के गृह खाते इनकी कुछ मजबूरी हो कि वो नहीं चाहते कि उनके खिलाफ में राजकीय आरोप हो कि उनके खिलाफ में पॉलिटिकल राइवलिटी निकालने के लिए बावनकुळे के खिलाफ में पॉलिटिकल राइवलिटी निकालने के लिए पुलिस जल्दबाजी कर रही है या कार्रवाई कर रही है। ये आरोप से बचने के लिए शायद वो इस बात पे खुद होकर ध्यान नहीं डाल रहे हैं और इसका फ़ायदा पुलिस ने उठाया और उन्होंने इसके ऊपर में कुछ भी कार्रवाई न करते हुए मामला ठंडे बस्ते में डाल दिया। आता पुढे काय करणार होते? आम्ही या प्रकरणामध्ये आणखी 15 दिवस वाट पाहू मॅडम आणि याच्यात जर समजा शासनाने कारवाई केली नाही तर आम्ही याच्यामध्ये न्यायालयाचा रस्ता पकडू आणि न्यायालयातून योग्य ती दाद मिळवून घेऊ।
आज के खबरों में फिलहाल इतना ही। आप देखते रहे महाराष्ट्र टीवी 24। अगर आप ये वीडियो फेसबुक पर देख रहे हैं तो चैनल को फॉलो करना ना भूलिए। अगर आप ये वीडियो यूट्यूब पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए। आप देख रहे थे महाराष्ट्र टीवी 24। नमस्कार।